नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण धाराशिव शहरामध्ये आहोत। आजची जी बाईट आहे ते या देशामध्ये लोकशाहीची हत्या होत आहे काय हा विषय आपण घेतला आहे। कारण देशामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जाळपोळ चालू आहे, संविधानाची विटंबना आणि देशामध्ये एकतर्फी या महायुती सरकारनं सत्ता आणली महाराष्ट्रातली आणि देशामध्ये 400 पारचा नारा दिला। घटना बदलायची आणि 400 पार आम्हाला जागा द्या अशी मतदाराकडे मागणी केली होती या लोकांनी। ती जागरूक असणाऱ्या काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी ओळखलं आणि राज्य घटना बदलणार आहेत हे जनतेमध्ये जनजागृती करण्याचं काम इंडिया आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी केलं आहे। आणि म्हणून 400 पारचा नारा 240 वर अटकला। पण महाराष्ट्रामध्ये रात्री 22 तारखेला 12 वाजेपर्यंत काटेकी ठसल असं म्हणणाऱ्या काँग्रेसला 60 जागा मिळतील, शिवसेनेला 55 मिळतील, शरदचंद्रजी पवारला 50 मिळतील असं वातावरण होतं। भाजपला 80 मिळतील, अजित पवाराला फक्त 22 मिळतील, 20 मिळतील, एकनाथ शिंदेला 25 ते 26 मिळतील असं वातावरण होतं। पण महाविकास आघाडीला बाजूला अलगत सारून महायुतीने 234 जागा एकतर्फी पटकावल्या आणि भाजपाने 132 जागा पटकावल्या। नेमकं काय घोटाळा आहे, काय व्हायले या देशामध्ये ते विचारायचे आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याचे कार्याध्यक्ष खलील सय्यद सर, सोबतच आहेत आमचे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथजी डाके साहेब। त्यांना विचारूया, सर काय नेमकं या देशामध्ये वातावरण एवढं खराब व्हायलेलं आहे? खरंच लोकशाहीच्या या घटनेचा आदर होतोय का? आणि या घटनेच्या नियमाप्रमाणे या देशामध्ये हा कारभार चालतोय का? काय म्हणायचं तुम्हाला? या देशामध्ये लोकशाही आता ही नावाला उरलेली असं या ठिकाणी स्पष्ट जाणवतं। होय, लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये 79 जागा ज्या आहेत की ह्या 1000 हरवल्या गेल्या आणि सगळ्या मिळून 123 जागा ही 2000च्या आत या हरवल्या गेल्या। त्यावेळेला की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले होते की गृहमंत्री अमित शहाजी यांनी की देशातल्या 150 कलेक्टरना फोन करून सांगितलेला आहे की त्या ठिकाणचा निकाल हा गांभीर्याने घेऊन तो फिरवला गेला पाहिजे, त्यांच्या पक्षात दिला पाहिजे। याबाबत निवडणूक आयोगाने सुद्धा जयराम रमेश यांना नोटीस पाठवून त्याच्याकडून लेखी म्हणणं मागविलं होतं। परंतु झालं काय त्याच्यामध्ये आपण पाहतो की 23 जागा ह्या 500 मताच्या आत आहेत, हरवल्या गेल्या। 79 जागा 1000च्या आत हरवल्या गेल्या आणि बाकीच्या जागा ज्या आहेत की 2000च्या आत हरवल्या गेल्या। म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये असणारे कर्मचारी की बेरजा करताना कशा बेरजा करतात त्याचं एक द्योतक उदाहरण आहे। त्याच पद्धतीने सगळे एक्झिट पोल खोटे ठरवत छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल की ज्या पद्धतीने तिथले निकाल आले हे धक्कादायक आहेत। सगळे एक्झिट पोल सांगत होते की राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार येणार आहे, हरियाणामध्ये काँग्रेस सरकार येणार आहे हे सांगत होते। परंतु त्यांनी अशा प्रकारचा या ठिकाणी खेळ खेळला गेला की जेणेकरून विरोधी पक्षाला संपूर्णपणे नामोहरम करण्याचं काम केलं। केंद्रीय निवडणूक आयोग राजीव कुमार आयुक्त आहे, त्यांच्या खात्यामध्ये त्याच पिरियडमध्ये कोट्यवधी रुपये आलेत अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित झाल्या। काय म्हणणं आहे? आणि त्याच पिरियडमध्ये ते रक्कम जर आली असेल तर निकाल त्यांनी फिरवलाय का?
यावेळेस काय म्हणाल या विषयावर काय म्हणाल? नाही, निश्चितच हा. ज्या अर्थी त्यांच्या खात्यामध्ये अचानक पैसे येतात कुठून आले याची चौकशी केली जात नाही, परंतु विरोधी आमदारांच्या ईडीची चौकशा होतात, सीबीआय चौकशी होते, इन्कम टॅक्सची रेट पडते. पण हा सुद्धा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार नाही का? हा सुद्धा एक मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे. आणि त्यांनी म्हणजे सरकारने जर खरंच यांना जर नैतिकता असेल आणि खरंच हे संविधानानुसार काम करत असतील तर जरा जरी लाज असेल तर त्यांनी त्याच्या इलेक्शन कमिशनच्या अकाउंटला इतके पैसे आले कुठून याची चौकशी करायला पाहिजे. त्याच पद्धतीने ज्या नोटा पकडल्या गेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये त्याची सुद्धा चौकशी. 300 कोटी रुपये पकडले गेले महाराष्ट्राच्या निवडणुकीत. ते पैसे आले कुठून आणि चालले कुठे होते याचा सुद्धा विचार करायला पाहिजे होता. शिवाजी ते शहाजी बापू पाटील काय डोंगर काय झाडी म्हणणारा माणूस, आमच्या बायकोला लुगडं घेण्याची माझ्याकडे अवकाश नाही असं म्हणाले होते, पण त्यांच्याच गाडीमध्ये 19 कोटी रुपये सापडले गेले. काय प्रकार आहे? म्हणजे एकनाथ शिंदेजी बरोबर जे आमदार फुटले होते त्यांनी त्यावेळेला सांगितलं की मी याच्यातलं एकही आमदार पडू देणार नाही. मग त्यांनी 50 कोटी रुपये एका आमदाराला पाठवण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये ते 19 कोटी रुपये सापडले. आणि वारेमाप पैशांचा वापर केला गेला. तर त्याच पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक प्रचार यंत्रणा की कुठेही कोणत्याही प्रकारचं आचारसंहितेचं बंधन ठेवलंच नव्हतं. इलेक्शन कमिशन मॅनेज, जिल्हा यंत्रणा मॅनेज, पोलीस मॅनेज, हे सगळे मॅनेज करून की नाही त्या इलेक्शन म्हणजे विद्युत पोलवरती त्यांचे फलक होते. अनेक गावात परवानग्या न घेता त्यांच्या जाहिराती लावलेल्या होत्या. पण हे सगळ्यात वारेमाप म्हणजे 300 गुणिले की 288 जागा गुणिले 50 कोटी असे साधारणतः 15,000 कोटी रुपयाचं जे आहे या ठिकाणी खेळ खेळला गेला. सर तुम्हाला अजून प्रश्न विचारायचे. डाके साहेब, संविधानाची विटंबना परभणी जिल्ह्यामध्ये झाली, बरोबर आहे. आणि अनंत हेगडेवार खासदार बरोबर यांनी जाहीर सांगितलं होतं बरोबर की आम्ही राज्यघटना बदलणार, आणि हे नेमकं मुद्दा राहुल गांधींनी उचलला. बरोबर. आणि 400 पारचा नारा नरेंद्र मोदीचा अडवण्याचं काम राहुल गांधींच्या या वाक्यानं झाला. 240 वर ते थांबवण्याचं काम केलं. खरंच राज्यघटना बदलण्याचा प्लॅन भाजपाचा होता का? खरंच भाजपचा प्लॅन राज्यघटना बदलण्याचा आहे. खरं दुखणं त्यांचं ही राज्यघटना जी लिहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे. आणि बाबासाहेब हे एक मागासवर्गीयामधले अमुक जातीचे आहेत, महार जातीचे आहे, आणि त्या जातीची त्यांना ज्या चीड आहे आणि त्या जातीची घटना नको आम्हाला मनुची घटना चालेल परंतु महाराची घटना चालणार नाही असं त्यांचं मानस आहे. म्हणून या राज्यघटनेला जेवढं पिळता येईल किंवा जेवढं छळता येईल तेवढं राज्यघटनेच्या विरोधात जेवढं कार्य करता येईल ते मला सांगा. RSSचा एक प्लॅनच आहे की दंगा घडवणे, फोटोची विटंबना करणे, म्हणजे शांततेचा भंग कसा होईल. आणि टार्गेट स्वतःची लेकरं ते दंगलीत पाठवत नाहीत, परंतु मागासवर्गीयाला टार्गेट केले की त्यांच्या मागं पोलिसाचं ससेहोलपट लागते, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, पोलीस केस आहेत. म्हणजे अशा प्रकारे राज्यघटनेचे विटंबना करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे. मग यांच्या ओठातलाच फक्त जातीवाद गेलाय, यांच्या पोठातला जातीवाद तसाच आहे असं वाटतंय का तुम्हाला? घटनाकारांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, असं म्हटलेलं आहे की यांच्या मनातली रक्तातली जात भिनलेली आहे. ती जात काही केल्यानं जात नाही, फक्त कागदावरची जात गेली परंतु त्यांच्या मनातली जात गेलेली नाही. म्हणून जिथं जाईल तिथं जातीच्या द्वेषानं आपल्या मागासवर्गीयाचा बळी ठरलेला आहे. आणि कित्येक मागासवर्गीयांच्या संसार उद्ध्वस्त झालेले आहे, बेकारी वाढलेली आहे, एकतर नोकरी मिळत नाही. आता म्हणजे राज्यघटनेवर कसं आहे, आरक्षणावर गदा कसा आणलेला आहे. मला एक अजून म्हणायचं, राहुल गांधींनी जर राज्यघटनेचा मुद्दा घेतला नसता बरोबर तर काय झालं असतं? राहुल गांधीने जर त्या घटनेचा मुद्दा घेतला नसता तर भाजपचे आणखी खासदार निवडून आले असते. त्यांचं जे पार म्हणायचं होतं
ते कदाचित त्यांनी गाठलं असतं, पण त्या यात्रेनं राहुल गांधींनी जी यात्रा काढली, भारत यात्रा, भारत जोडो यात्रा, त्याचा फार इफेक्ट झालेला आहे. काय म्हणाल भाई राहुल गांधीला, काय म्हणाले या बाबतीमध्ये? हा फार मोठा उपकार केलाय असं वाटतंय का दलित समाजावर, गोरगरीब समाजावर? त्यांचा एक मुद्दा होता बघा, आदिवासी समाज, हो, जे ये देशामध्ये आधी आले, सर्वांच्या अगोदर आले, त्याचा ही देश आहे असं त्यांनी सांगायचे. म्हणजे मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या विमुक्त जाती, गावाच्या बाहेर, गावकुसाबाहेर राहणाऱ्या जाती, या लोकांचं खरंच आशीर्वाद राहुल गांधीला लागलाय असं म्हणता का? म्हणते. मूळ त्यांच्या यात्रेचा मूळ उद्देश असा आहे की मूळ निवासी या भारतातले कोण आहे. करेक्ट करेक्ट. तर हे मागासवर्गीय सगळे म्हणजे ब्राह्मण सोडून सगळेच आहेत, सर्व जाती आहेत. आणि ही जी बाहेरची 1-2 आलेली आहेत, त्यांनी इथं येऊन आधी गुलामी केली आणि नंतर आपल्याला गुलाम बनवलं. तुमची जात सांगा ना, राहुल गांधीला सुद्धा कळावे मी कोणत्या जातीचा आहे. मी मागासवर्गीयपैकी बाबासाहेबांच्या रक्तातले जात आहे माझी. महार जात. बाबासाहेब कोणत्या जातीचे होते बघा? मागच्या 1-2 महिन्यामध्येच राहुल गांधी हो मातंग समाजाच्या घरी आले, हो, शाहू पाटोळेच्या घरी आले आणि तिथं स्वतः हातानं जेवण करून जेवले गेले. होय. म्हणजे आपल्या जातीला आशीर्वाद राहुल गांधीचा आहे का? काय म्हणाल ह्याच्यावरती? राहुल गांधीचा आशीर्वादच नाही, पहिलीच कृती नाही त्यांची. अनेक वेळा अशी कृती राहुल गांधीने आपल्या समाजाबद्दल केलेली आहे. काय म्हणाल राहुल गांधीच्या बाबतीमध्ये? काय म्हणाल? राहुल गांधी कसं आहे, राहुल गांधी आहे म्हणून तुम्ही आम्ही आज जिवंत आहोत म्हणलं तरी चालेल. ओके ओके. येतो मी सर. मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी या देशामधल्या EVM मशीनच्या बाबतीमध्ये एक आव्हान केलंय की आम्ही भारत जोडो यात्रेसारखीच, त्याच्यापेक्षा किंबहुना मोठी यात्रा या देशामध्ये आम्ही काढणार आहोत आणि EVM मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी या सरकारला भाग पाडणार आहोत असा त्यांनी नारा दिलाय. काय म्हणाले? त्या देशामध्ये खऱ्या अर्थाने EVM मशीन मध्ये लोकांनी टाकलेलं मत हे ज्या लोकांच्या इच्छेच्या विरुद्ध ट्रान्सफर केलं जात आहे. आणि म्हणून की जे लोकांच्या इच्छेविरुद्धचं मत परिवर्तन करून जे हुकुमशाही प्रवृत्तीचे माणसं या देशामध्ये, राज्यामध्ये राज्य करण्यासाठी सत्तेत आलेले आहेत, यांना जर का म्हणजे खऱ्या अर्थाने लोकांचं सरकार आणायचं असेल तर ते मतदान हे मतपत्रिकेवर झालं पाहिजे. म्हणजे EVM हटाव आणि लोकशाही बचाव अशा प्रकारचा नारा राहुलजींनी दिलेला आहे, मल्लिकार्जुन खरगेजींनी दिलेला आहे. आणि म्हणून तशी यात्रा ते काढणार आहेत आणि लोकांना जागृत करून लोकांचा पाठिंबा मिळवणार. पुण्याचे बाबा आढाव समाजसेवक आहेत, त्यांचं वय 95 वर्ष आहे. त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं की माझ्या आयुष्यात अशी निवडणूकच बघितली नाही की एकतर्फी निकाल, आणि ही एकतर्फी निकाल लावला ह्याच्यात मला संशय, आणि म्हणून EVM मशीन बंद करावी असं त्यांनी उपोषणाला बसले होते. त्यांच्या बाबतीत काय म्हणा? बाबा आढाव हे संवेदनशील म्हणजे माथाडी कामगारांचे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्याबरोबर काही दिवस काम करण्याचा योग आला. त्यांचं मत अतिशय परखड असतं, त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. परंतु एवढा मोठा निकाल, ज्या महाराष्ट्रामध्ये 288 आमदार निवडून आले, महायुतीचे 237 लोक निवडून आले असताना सुद्धा कुठेही जल्लोष केला नाही, कुठेही गुलाल उधळला गेला नाही, कुठेही हार तुरे दिसले नाहीत. याचा अर्थ या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधामध्ये लोकांचा मानस आहे. आणि म्हणून या एक प्रकारचे माणूस मेल्यानंतर जसं सुतक पडलेलं असतं तसं निकालानंतर पडलेलं सुतक महाराष्ट्राला आहे की माणूस म्हणजे लोकमन जे आहे ते शून्य झालेलं आहे. आता महायुती जे आहेत ना, महायुतीचे लोक की यांची सीट आले निवडून तर हे EVM मशीन चांगली आहे म्हणतात, आणि यांचे सीट गेले की EVM मशीन खराब आहे म्हणतात, असा त्यांनी तुमच्यावर आरोप लावला आहे. नेमकं काय म्हणणं आहे काँग्रेसचं? नाही, ज्या ठिकाणी चूक होते त्या ठिकाणी चूकच म्हणलं पाहिजे, चूक केलं चूक म्हणलं पाहिजे. कन्नडमध्ये एका मतदारसंघामध्ये एका गावामध्ये की मतदान झालं 312 आणि मोजलं गेलं 624. ही चूक म्हणजे ग्राह्य धरलीच पाहिजे ना. त्याच पद्धतीने कराडमध्ये एका गावामध्ये मतदान झालं कमी, मोजलं गेलं जास्त. तर ही जी चूक आहे ही चूक तर चूक. आम्ही ज्या वेळेला की खरी वस्तुस्थिती जर EVM मधून येत असेल त्याचं स्वागत करतो आम्ही. 76 लाख मतदान महाराष्ट्रामध्ये जास्त दाखवलं गेलं, म्हणजे झालं
22 तारखेला म्हणजे 20 तारखेला जे मतदान झालेलं आहे ते आकडे जे आहेत ना 23 तारखेला एकदम बदलले गेले. 76 लाख मतदान आणि या मतदानाच्या बाबतीमध्ये पूर्ण देशाभर एक आश्चर्याचा धक्का बसला लोकांना. नेमकं काय म्हणणं आहे, कशा पद्धतीने ही वाढले मतदान, काय झाले नेमकं? हे मतदान ज्या दिवशी संपलं जातं 6 वाजता आणि 8 वाजता सगळे आकडेवारी आल्यानंतर निवडणूक आयुक्त जे आहेत हे आकडेवारी जाहीर करतं. परंतु ह्या 3-4 निवडणुका अशा आहेत की मग ते मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, गुजरात असेल, आंध्र प्रदेश असेल, त्याच पद्धतीने हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, ते दुसऱ्या दिवशी 12-12:30ला जाहीर करतात. म्हणजे 7.71% मतं जाहीर केली. म्हणजे उदाहरण सांगतो की उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात जर 2,70,000 मतं झाली असतील वास्तविक पाहता त्या दिवशी, तर दुसऱ्या दिवशी ती आहे की 7% मतं म्हणजे 15,000 मतं जास्तीची त्यात समाविष्ट करून तशी ती मोजली जातात. आणि मशीनवर आलेलं म्हणजे तयार झालेलं मत त्या मशीनमधून आणि वास्तविक मोजलेलं मत हे वेगळं दाखवण्याचा प्रयत्न त्या 15,000 समाविष्ट करण्याचं काय कारण आहे? कुठले मतदान समाविष्ट करण्याचे? 15 समावेश कुठले आकडा वाढवला जातो कागदावरती. कसं काय वाढवलं जातो? पण आता मोजताना जे आहे ते मोजताना मोजले क्या ए ला इतकी मतं, बी ला इतकी, सी ला, डी ला वगैरे, आणि वस्तुस्थिती काय आहे पेपरवर गेल्यानंतर वेगळी असते. तर आता तुमच्या इंडिया आघाडीमध्ये देश लेवलच्या आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीमध्ये किती लोक EVM मशीन बंद करण्यासाठी समाविष्ट होणार आहेत? 100% किती होणार? किती लोक? आता लोक म्हणजे आता लोक म्हणतात पक्ष सगळे जे इंडिया आघाडीमध्ये जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांनी मिळून निवेदन तर दिलेलंच आहे. आणि या सगळ्या या प्रक्रियेमध्ये अगदी ममता बॅनर्जी असतील, अखिलेश यादव असतील, त्या आम आदमी पार्टीचे असतील, शरद पवार जी आहेत. अबो आझमी बाहेर पडलो असं म्हणतात. अबो आझमींचं वेगळं आहे की अबो आझमींनी जागा जास्त मागितल्या 6, त्याला फक्त 2 जागा दिल्या, 3 जागा दिल्या होत्या, परंतु त्यांनी 3 जागा ह्या मुद्दामून आपल्या उभ्या केल्या. आणि आता ते काहीतरी हिंदुत्वाचा मुद्दा उद्धव ठाकरे रेस करतायत, निमित्त करतायत. हे निमित्त आहे बाहेर पडण्यासाठी. कारण अखिलेश यादव सोबत आहे तुमच्या? अखिलेश यादव सोबत आहेत, समाजवादी पार्टी सोबत आहे. 1 मिनिट तुमच्या सोबत येतो. साहेब काय म्हणाल मग संविधानाच्या बाबतीमध्ये? देशामध्ये संविधान अबाधित राहण्यासाठी महार, मांग, चांभार, ढोर, साळी, माळी, कोळी, वडर, पात्रोड, बॅकवर्ड गाव कुसाबाही राहणारे लोक, मग धनगर असतील, ते वड्यार असतील, मुसलजुगी असतील, दक्कलवार असतील, या समाजाला आधार असणारी राज्यघटना बरोबर जिवंत ठेवण्यासाठी राहुल गांधीने साथ दिली. हो है ना? बरोबर. इंडिया आघाडीने साथ दिली. बरोबर. काय म्हणाल? आणि अजून आपल्याला काय करावं लागेल आणि आपण कुणाच्या पाठीमागे राहावं लागेल एवढ्या जातीच्या लोकांना? आपण OBC, SC, ST, धनगर, NT जी म्हणजे जात सर्व एकत्र यायला पाहिजे. आपण OBC ला कळायला पाहिजे खरा मित्र कोण, खरा शत्रू कोण. परंतु OBC थोडी ओबीसीने राज्यघटना वाचल्यावर OBC ला कळेल आपल्याला बाबासाहेबांनी किती मोठं सहकार्य केलं. मला तेच म्हणायचं आहे, OBC थोडं भाजपकडे काही. OBC ला काय म्हणाल? OBC ला काय म्हणाल? OBC ला म्हणायचे बाबासाहेबांची घटना वाचा. बाबासाहेबांनी OBC साठी राजीनामा दिलता. बरोबर. त्यांना सवलती नाकारल्यानंतर काय आव्हान करणार तुम्ही? बाबासाहेबाचा अनुयायी म्हणून तुम्ही आव्हान काय? बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून मी एकच OBC ला आव्हान करीन की तुम्ही बाबासाहेबांची घटना वाचा. बाबासाहेबांनी SCच्या लोकांच्या अगोदर OBC ला सवलत दिलेली आहे आणि नंतर स्वतःच्या जातीला सवलत दिलेली आहे आणि स्वतःच्या जातीपेक्षा OBC ला पर्सेंटेज जास्त दिलेला आहे. बाबासाहेबांना सर्व समाजाचे असतात, मुस्लिम असेल, मागासवर्गीय सगळेच असतील. मराठ्यांना देखील घटने दिलतं, परंतु मराठ्यांनी म्हणले की आम्हाला ते नको त्या काळात. हे म्हणजे त्या काळाचा इतिहास. परंतु बाबासाहेबांच्या मनात ही जात भेद नव्हते. OBC साठी राजीनामा दिलेल्या बाबासाहेबांची राज्यघटना वाचून तुम्ही कुणाच्या बाजूला राहा असं आवाहन करणार आहेत OBC ला? मला एवढं सांगायचं आहे की आपण कुणाच्या बाजूला, आपल्या बाजूचं कोण काम करणार आहे? राहुल गांधी करतात ना, मग राहुल गांधीच्या पाठीमागे राहायला काय अडचण आहे असं तुम्ही आव्हान करणार? राहुलच्या पाठीमागे राहा. तर सर्व जाती धर्मासाठी काम करणारे आहेत.
मुस्लिमसाठी काम करतात, SC साठी काम करतात, OBC साठी काम करतात. राहिलं कोणासाठी? सर 1980 ला भाजपाचा जन्म झाला 1980 आणि त्या भाजपाने 1947 ला भारत स्वतंत्र आंदोलनामध्ये कसलंच सहभाग नाही त्याचा, कसलंच योगदान नाही. तरी सुद्धा आपल्याला भाजपाचा आणि देशाचा स्वाभिमान शिकवतात. त्यांनी शिकवण्याचा अधिकार आहे का? अजिबात नाही. स्वातंत्र्य लढ्यामध्ये RSS म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाच्या पूर्वजांचा कोणाचाही संबंध, काडीचा संबंध नव्हता. उलट पक्षी यांचे लोक जे आहेत, मग ते ज्यांना ते आपला काँग्रेस महात्मा गांधींना आपला आयडियल पुरुष मानते, तर त्याच पद्धतीने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना आयडियल मानतात. त्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी बंगालच्या सरकारमध्ये मुस्लिम लीग सोबत जाऊन त्या ठिकाणी बॅरिस्टर जिनाच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिले आणि ज्या वेळेला बॅरिस्टर जिनांनी पाकिस्तान वेगळा मागितला त्या वेळेला त्यांच्या ठरावाचं समर्थन केलेलं आहे. नागपूरच्या त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज मला वाटते मागितल्या 5-7 वर्षापर्यंत फडकवला नाही. कधी फडकवला? आणि त्या RSSच्या लोकांनी देशाचा स्वाभिमान शिकवण्याचा अधिकार आहे का? स्वतंत्र्याचा ध्वज, भारत स्वतंत्र्याचा तिरंगा फडकवू शकत नाहीत. यांनी देशातल्या नागरिकाला काय संदेश द्यावा? त्यांनी जे आहे की त्यांना हे स्वातंत्र्य मान्य नव्हतं. इंग्रज होते की इंग्रजांचं राज्य कायम राहावं आणि यांना जे आहे की इंग्रजांकडून पेन्शन मिळाव्यात हेच त्या दरबारामध्ये असले पाहिजे त्या इंग्रजांच्या. म्हणून ते इंग्रजांचं कडून राज्य हिरावून घेतलं म्हणून ते त्याचे निषेध नोंदवतात. काळी टोपी घालतात. काय काळी टोपी घालण्याचं काय कारण आहे? काळी टोपी यासाठी की त्या स्वातंत्र्याचा निषेध म्हणून घालतात आणि स्वातंत्र्याचा म्हणजे तिरंगा झेंडा जे आहे ज्याच्यावरती अशोक चक्र आहे, तीन रंगाचा तिरंगा रंग आहे आणि हे सोरैया तय्यबजी या मुस्लिम महिलांनी डिझाईन केलेला ध्वज आहे आणि हा ध्वज काँग्रेसने स्वीकारला आणि देशाने स्वीकारला. सर तुम्हाला मागील 4-8 दिवसामध्ये एक प्रदेशाचं पद मिळाले, काय त्या पदाचं नाव काय? म्हणजे विचार विभागाचा प्रदेशाध्यक्ष. विचार विभागाचं प्रदेशाध्यक्ष पद म्हणून खलील सरांना मिळालं नाही. आता काय संदेश देणार देशाला की तुम्ही भारतीय राज्यघटनेची ही हत्या होत आहे उघड परभणीमध्ये आता कर्फ्यू लागला, जाळपोळ चालू आहे तुमच्या काँग्रेसच्या वतीनं आणि इंडिया आघाडीच्या वतीनं काय करावं आणि इंडिया आघाडीला या भारतातल्या सर्व जनतेनं कसं सपोर्ट करावा, काय आव्हान करावं? महात्मा गांधींचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि बाबासाहेबांचे विचार, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी जफावर थाप देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जे लोकांना उभं केलं आणि यामध्ये 108 हुतात्मे झाले आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. या थोर महापुरुषांच्या विचाराप्रमाणे की आपणही संयम, शांती ठेवावी आणि सहिष्णुता ठेवावी, शांतीच्या मार्गाने आंदोलन करावं, लोकांना उभं करावं, हे संविधान वाचवण्याचं काम करावं. दीन, दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक इतर सगळ्या जातीच्या गुणागोविंदाने जर एकत्र राहिले तर या देशाची एकता आणि अखंडता टिकेल. भारत देश हा जर जगामध्ये जर प्रगती करणाऱ्या राष्ट्रांच्या बरोबर जर त्याला धावायचा असेल तर तो देश हा जातीविरहित असला पाहिजे, धर्मविरहित असला पाहिजे. या देशामध्ये रोजगारची मोठी निर्मिती झाली पाहिजे आणि जात रहित म्हणजे धर्मरहित, धर्माच्या पलीकडे जाऊन कुठेतरी पाहिलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल असं या ठिकाणी संदेश देतो. संविधान जे आहे बरोबर, संविधान जिवंत ठेवण्यासाठी लोक धडपतात आणि संविधानाचा जास्त स्वाभिमान मला आहे असे भारताचे पंतप्रधान मानतात. परभणीच्या कालच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये आणि या जाळपोळीच्या बाबतीमध्ये पंतप्रधानाला काय आव्हान करा? ही सुवर्णाच्या लेकराकडून ही विटंबना राज्यघटनेची झाली. तुम्ही पंतप्रधानाला थेट काय आव्हान करणार आहात? पंतप्रधानांनी प्रथम राज्यघटनेकडे बघायला पाहिजे. याचा स्वाभिमान आहे म्हणतात. राज्यघटनेकडे बघायला पाहिजे. नुसतं घटनेचं दर्शन घेतलं म्हणून ती अंमलात आली असं होत नाही ना. त्यांनी शपथ घेतली आणि जाऊन घटनेचं दर्शन घेतलं, अरे पण त्याची अंमलबजावणी करायची नाही का? बाबासाहेब ज्यावेळेस घटना देशाला स्वाधीन करीत होते त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले होते की मी घटना मोठ्या परिश्रमाने लिहिलेली आहे. जर ह्या घटनेचं पालन करणारे जर नालायक निघाले तर घटना माझे नालायक ठरते आणि जर घटना
अंमलबजावणी करणारे तर चांगले निघाले तर घटना चांगली ठरेल म्हणजे मग हे सगळं घटनेवर अवलंबून आहे. देशाचा म्हणजे घटनेचा याच्यात दोष नाही, घटनेचा दोष नाही, चालवणाऱ्याचा चालवणारा दोष आहे. पण आता मला सांगा, ही शांतता देशामध्ये बरोबर. शांत ठेवण्यासाठी सर तुम्ही काय सांगा पंतप्रधानाला? परभणीमध्ये जाळपोळ चालू आहे, देशामध्ये अशांतता निर्माण आहे आणि रडीचा डाव करून महाराष्ट्रामध्ये सरकार आणलेलं आहे. नेमकं तुम्ही काय सांगाल ही शांतता ठेवण्यासाठी देशाची? देशामध्ये शांतता त्यांनी न्यायाने वागले पाहिजे, महत्वाचं. आणि संविधानाचा आदर केला पाहिजे, संविधानाचं संरक्षण केलं पाहिजे. संविधानाचं संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी पंतप्रधानाची आहे. आणि न्यायाचं राज्य असलं पाहिजे. मग तो किती लहान माणूस असेल किंवा मोठा असेल हे न पाहता त्यांनी त्या ठिकाणी त्याला शिक्षा देण्याचं काम केलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी म्हणा. तर हे खलील सर आहेत, काँग्रेसचे चांगले नेते, 30-32 वर्ष काम केलेले आहेत. हे सोमनाथजी डाके साहेब आहेत, सामाजिक काम केलेलं आहे एसटी मध्ये, तिथंही सामाजिक कामाची एक संघटनेचे नेते म्हणून काम केलेलं आहे. देश शांततेमध्ये राहावा, न्यायाची वागणूक प्रत्येकाला मिळावी, भारतीय राज्यघटना माणसाची केंद्रबिंदू म्हणून लिहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ते स्वतंत्रचे अधिकार अबाधित राहावे आणि या देशामध्ये शांतता निर्माण व्हावी. आणि सुवर्णाचे लोक भारतीय राज्यघटनेची विटंबना करतात, त्यांना थांबवण्याचं काम, गुन्हेगाराला शासन मिळावं आणि ही देश शांततेमध्ये राहावा, एवढीच अपेक्षा या दोन कार्यकर्त्याकडून केली जात आहे. मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि देश कसा शांततेत राहील ती पाहूया येणाऱ्या काळातच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.